श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका मनोगताकडे वळूयात आणि ज्यामध्ये सौ मीना पाटील मॅडम यांनी धुळे इथून लिहिलं आहे. सौ मीना पाटील मॅडम लिहित आहेत धुळे इथून की रेडिओ पुणेरी शो म्हणजे शब्दांची माला. रेडिओ पुणेरी शो म्हणजे शब्दांची माला, तिला आपल्या अमृतवाणीने गुंफण्याची आहे. कैलास आरजे यांच्याकडे कला. खूप खूप धन्यवाद मॅडम. असे वाटते की ऐकावीच राहावी दादासाहेबांच्या कणखर शब्दांना चार चांद लावण्याची अदा. असे वाटते ऐकतच राहावी दादासाहेबांच्या कणखर शब्दांना चार चांद लावण्याची अदा. चालतच राहावी रेडिओ पुणेरी ही झलक सदा. चालतच राहावी रेडिओ पुणेरी ही झलक सदा. शब्दांना मॅडमनी पुढं चारोळीमध्ये असं लिहिलं आहे की शब्दांना असेच झुलवत ठेवा माय मराठीचा हा असे मेवा. शब्दांना असेच झुलवत ठेवा माय मराठीचा हा असे मेवा. भाषेचा असे अमृतवाणीत गोडवा. भाषेचा असे अमृतवाणीत गोडवा. सदैव होत राहावा रेडिओ पुणेरीचा गवगवा. सदैव होत राहावा रेडिओ पुणेरीचा गवगवा. रेडिओ पुणेरीचा गवगवा. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपली प्रतिक्रिया खूप सुंदर होती आणि जसं की आपण माझ्या शब्दांबद्दल माझ्या आवाजांबद्दल भाव व्यक्त केले त्याबद्दल आपला खूप खूप आभारी आहे. आपण रेडिओ पुणेरी आवाजबद्दल जी छान अशी चारोळी सादर केली त्यासाठी आपला खूप आभारी आहे. आणि जसं की मॅडमनी म्हटलेलं आहे की शो जो आहे आपला हा शब्दांची माला जी आहे एक शब्दांची माला आहे आणि तो प्रत्येक कवी कवयित्री जे आहेत साहित्यिक मान्यवर आहेत ते त्या मालेला गुंफत असतात. शब्दांची एक माळ बनवत असतात आणि त्यामधून खूप सुंदर सुंदर रचना ज्या आहेत त्या आपल्या सर्वांना ऐकायला मिळतात. आणि त्या अनुषंगाने मॅडमनी सुंदर असे भाव जे आहेत ते आपल्या या मनोगतामध्ये व चारोळीमध्ये लिहिलेले होते. खूप खूप धन्यवाद. आणि मॅडमच्या या सुंदर अशा मनोगतानंतर पुढच्या आपण एका मनोगताकडे वळूयात ज्यामध्ये काव्यरसिका या नावाने रसिका शाळेग्राम मॅडम यांनी सुंदर असे एक आपल्याला मनोगत आणि चारोळी पाठवलेली आहे. आणि मॅडमनी त्यांच्या मनोगताची सुरुवात ही चारोळीने करताना असं लिहिलेलं आहे. काव्यरसिका या नावाने मॅडम लिहितात सौ रसिका शाळेग्राम मॅडम यांनी. आणि मॅडमनी लिहिलं आहे की हा खेळ शब्दांचा आपल्या सर्वांच्या आनंदाचा. हा खेळ शब्दांचा आपल्या सर्वांच्या आनंदाचा. कैलास सरांच्या यशस्वीतेचा रसिकांच्या अभिमानाचा. कैलास सरांच्या यशस्वीतेचा रसिकांच्या अभिमानाचा. सोहळा पंचवर्धापन दिनाचा. उत्सव सुरेल स्वरांचा. उत्सव सुरेल स्वरांचा. खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि जसं की आपण म्हटलं आहे की हा खेळ शब्दांचा हा आपल्या सर्वांच्या आनंदाचा असा शो असतो. आणि ही यशस्वीता ही फक्त माझी नाही आपला FM ज्यांनी आपल्याला ही संधी दिली त्यांना खरं तर याचं श्रेय जातं. आणि एवढंच नाही तर आपण सर्व जे आहेत जसं की आपण म्हणालात की रसिकांच्या अभिमानाचा तर आपण या शोचे अभिमान आहात. जसं मी शोमध्ये नेहमी म्हणत असतो की आपला सहभाग हा शोचा सन्मान आहे. आपण सहभागी होता म्हणून हा शो वाढत आहे हा शो फुलत आहे. आणि त्या अनुषंगानं याचं जे श्रेय आहे ते सर्व आपल्याला आणि आपल्या FMला आहे. आणि मनोगतामध्ये मॅडमनी लिहिलेलं आहे की माननीय श्री RJ कैलास सरांना रसिका शाळेग्राम यांचा सप्रेम नमस्कार. 107.8 FM रेडिओ पुणेरी आवाज हा खेळ शब्दांचा या कार्यक्रमांतर्गत RJ कैलास सर संपूर्ण टीम आणि टेक्निशियनचे मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद मॅडम. वेगवेगळ्या विषयावर काव्य तसेच चारोळी करण्याची अनमोल संधी आम्हाला सरांनी उपलब्ध करून दिल्यामुळे आमच्या शब्दसंग्रहामध्ये मोलाची भर पडते. सरांचे निवेदन अतिशय उत्कृष्ट विषयाला अनुरूप असते. कविता आणि चारोळीला असतो कैलास सरांच्या निवेदनाचा साज. आमच्या अभिमानाचा 107.8 FM रेडिओ पुणेरी आवाज. वाह. आणि खरंच सुंदर असे आपण ही चारोळीसुद्धा पाठवलेली होती. आणि आपण पुढं लिहिलं आहे मॅडम लिहित आहेत की कैलास सर आपण आमच्यातील छोट्या कवयित्रींना खूप मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. स्वरचित कविता आणि चारोळी रेडिओवर प्रसारित होते याचा मनस्वी खूप आनंद होतो. प्रत्यक्ष रेडिओवर स्वरचित कविता चारोळी ऐकताना आनंद गगनात मावेनासा होतो. प्रत्येक शनिवारी मी आतुरतेने कविता करण्यासाठी विषयाची वाट बघत बसते. स्वरचित कविता चारोळी हे एक उत्तम माध्यम आहे की ज्यामध्ये आपण आपलं मन की बात करू शकतो. आपण आपली मन की बात करू शकतो. रेडिओच्या माध्यमातून आपण आपली कला सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो. पुनश्च धन्यवाद. आणि त्यांनी पुढं असं लिहिलं आहे
की रसिकांना काव्यस्फूर्तीसाठी प्रोत्साहन मिळते. आपण उपलब्ध करून दिलेल्या संधीचे सोने करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. हा खेळ शब्दांचा या रेडिओ शोमुळे मला एक नवीन ओळख मिळाली. माझ्या कुटुंबामध्ये, नात्यामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये कवयित्री रसिका आणि काव्यरसिका ही नवी ओळख मला मिळाली. हा खेळ शब्दांचा रेडिओ शो दिवसेंदिवस बहरत जावो हीच सदिच्छा. काव्यरसिका रसिकाच्या आपणास मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आपला अभिप्राय अतिशय अनमोल असा होता आणि आपण खूप सुंदर अशा चारोळ्यासुद्धा आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं केलेल्या होत्या. आणि जसं की मॅडम आपण म्हणालात की या शोमुळं आपले जे सहभागी मान्यवर आहेत त्यांना एक नवीन ओळख मिळते. आपली रचना FM वर प्रसारित होते हे जेव्हा आपले मित्र, नातेवाईक, मैत्रिणी यांना कळते तेव्हा ती एक अभिमानाची गोष्ट असते की आज माझी रचना जी आहे ती FM वर येणार आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही आपण प्रत्येक शोमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. आपण कोणाचीही रचना मिस करत नाही. कधी कधी चुकून रचनाही मिस होतात, परंतु आपले सर्व मान्यवर जे आहेत ते समजून घेतात. परंतु माझा असा प्रयत्न असतो की कोणाचीही रचना मिस होऊ नये, कारण मी स्वतः साहित्यिक असल्यामुळं मला ती उत्सुकता जी आहे माहिती आहे. मला आपली रचना FM वर येणार आहे याची शिगेला पोचलेली उत्सुकता अनुभवणं म्हणजे काय असतं हे मला चांगलं ज्ञात आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाला जे आहे ते आपल्या या शोमध्ये संधी देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या रचनांचं आपण उत्स्फूर्तपणे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो. जसं आपण म्हणालात की नवीन ओळखीबद्दल तर अनेक साऱ्या प्रतिक्रिया येतात आणि ज्या मान्यवरांनी असं म्हटलेलं आहे की या FMमुळं आम्हाला आमची नवीन ओळख मिळाली, या FMमुळं आम्ही कवी कवयित्री आहोत हे जगाला कळलं. आमच्या गावामध्ये, आमच्या भागामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही कवी आहोत हे माहीत नव्हतं, कारण आम्ही सोशल मीडियावर तर लिहायचो. परंतु FMवर जेव्हा आम्ही रचना पाठवली, त्या रचनेचे ऑडिओ आम्ही जेव्हा पुढं पाठवले, फॉरवर्ड केले, त्यावेळी प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं. आणि हे जे आहे ही गोष्ट ही आपल्या शोसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण आपल्या शोचा उद्देश जो आहे तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं आहे. आपल्या FMचं टॅगलाईनच आहे की आनंदी रहा, आनंद लुटा. आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FMच्या माध्यमातून हा खेळ शब्दांचा या शोच्या माध्यमातून आपण तोच प्रयत्न करत असतो की आपल्या या शोमुळं, आपल्या या FMमुळं कोणाच्या तरी दुःखी मनावर फुंकर घालता आली पाहिजे, कोणाच्या तरी जीवनामध्ये आशेचा एक नवीन किरण निर्माण करता आलं पाहिजे. आपल्या या FMच्या माध्यमातून, आपल्या या शोच्या माध्यमातून कुणीतरी जो रस्ता भटकलेला आहे, जो हताश आहे, जो निराश आहे, ज्याच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे, तर त्या व्यक्तीला एक आशेचा किरण दिसावा, त्या व्यक्तीला सुखाचा एक कवळसा त्याच्या जीवनामध्ये डोकावावा असा प्रयत्न करून, हे ध्येय ठेवून आपण हा शो सुरू केलेला होता 5 वर्षापूर्वी. खूप वेळा आपण मोटिवेशनल सब्जेक्टसुद्धा दिले, आपण प्रेरणादायी वेगवेगळ्या प्रकारचे विषय दिले, जसं की जिद्द असेल, प्रेरणा असेल, जीवन असेल, संघर्ष असेल. आणि तो देताना आपल्याला एकच उद्देश होता की प्रत्येकानं नव्यानं उभं राहिलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता तेव्हा तुमच्या ओळखीचे खूप सारे असतात, तुमची ओळख सांगणारे खूप सारे असतात, परंतु जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता, तो संघर्ष हा 4 भिंतीच्या आतला असतो, तो संघर्ष हा गर्दीतला असतो, परंतु ती अवतीभवतीची जी गर्दी असते ती आपल्या कोणत्याच कामाची नसते. तिथं संघर्ष आपल्याला एकट्याला करावा लागतो, तिथं रात्रीच्या रात्री आपल्याला जागावं लागतं, आपल्या ध्येयावर काम करावं लागतं आणि तेव्हा कुठं जाऊन यश मिळतं. परंतु हे यश आणि हा संघर्ष, हे प्रयत्न यामधला जो कालावधी असतो तो भयावह असा असतो, तो कठीण असतो, तो खडतर असतो, तो खाचखळग्यांचा असतो, परंतु आपल्याला त्यावर मात करणं गरजेचं असतं. आपण जेव्हा हारतो, जेव्हा खचतो, जेव्हा थकतो तेव्हा नव्याने उभारता आलं पाहिजे. कारण हारणं, जिंकणं हा जीवनाचा एक भाग आहे. थकणं, खचणं ह्या जीवनात येणाऱ्या गोष्टी आहेत, त्या नित्यनेमाने येतात आणि जातात. पण तुम्ही जेव्हा हारता तेव्हा तुम्ही नव्यानं कसे उभारता यावर तुमचं भविष्यकाळातलं यश जे आहे ते अवलंबून आहे. जेव्हा तुम्ही खचता तेव्हा तुम्ही किती लवकर सावरता हे पूर्णतः तुमच्यावर आहे. या जगामध्ये कोणीही येणार नाही, तुम्हाला उभं करणार नाही. या जगामध्ये कोणी येणार नाही जो तुम्हाला हात धरून यशाच्या शिखरावर नेणार नाही. जे करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे, जे करणार आहात ते तुम्हीच करणार आहात. असे
प्रेरणादायी ज्या गोष्टी आहेत यासुद्धा आपण आपल्या शोच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला उत्स्फूर्तपणे अगदी भरभरून असा प्रतिसादसुद्धा मिळाला. आणि खरं आहे ना हो श्रोते हो, खरं सांगितलं पाहिलं तर इतकं धकाधकीचं जीवन होऊन गेलं आहे की ज्यामध्ये जगण्याचे क्षण जे आहेत ते निसटून चाललेले आहेत. आपल्याला कळतच नाही की वर्ष कधी संपलं, महिना कधी संपला, आजचा दिवस कधी गेला. दरवेळी आपल्याला असं वाटतं की हे मला आज करायचं होतं परंतु हे राहून गेलं. अमुक गोष्ट करायची होती, अमुक ठिकाणी जायचं होतं, जीवनामध्ये या गोष्टी करायच्या होत्या परंतु आपलं खूप सारं राहून जातं. राहून जाण्याचं कारण हे आपण स्वतः असतो, कारण आपण ते पुढं ढकलतो, आपण त्या गोष्टीला दुर्लक्षित करतो. आपण कोणत्या वेळी कोणती गोष्ट केली पाहिजे हे ज्याला कळतं तीच व्यक्ती यशस्वी असते. कोणत्या वेळी कोणत्या गोष्टीला प्राथमिकता दिली पाहिजे हे ज्याला कळतं तोच व्यक्ती हा सक्सेसफुल व्यक्ती म्हणून समाजामध्ये गणला जातो. त्या व्यक्तीला कोणतंच संकट येत नाही, त्या व्यक्तीला कोणतीच अडचण येत नाही. आणि महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. आपल्या सोबतचे जे लोक आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. खूप वेळा आपण पाहतो की सगळी कामं आपण करू शकत नसतो, त्यावेळी आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना आपण कामं देतो परंतु आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही, आपण त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवत नाही, आपण त्यांना रोकटोक करतो, आपण त्यांना सारखं जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या पद्धतीचे सल्ले देत असतो. जेव्हा आपल्या सोबत कोणी असतं तेव्हा काम होणं एवढं आपलं ध्येय असलं पाहिजे. काम त्या व्यक्तीने कोणत्या पद्धतीनं करावं हे पूर्णतः स्वातंत्र्य त्या व्यक्तीला असलं पाहिजे. आणि तसं असलं तर ते काम त्या व्यक्तीच्या क्षमतेने होतं, ते काम त्या व्यक्तीच्या बुद्धीने होतं, त्या व्यक्तीच्या कौशल्याने होतं. आणि एवढंच नाही तर ती व्यक्ती ते वेळेमध्ये काम पूर्णसुद्धा करू शकते. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणालाही आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकाचं स्किल वेगळं, प्रत्येकाचं बुद्धिमत्ता वेगळी, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी, प्रत्येकाचे मार्ग वेगळे आणि प्रत्येकाची ध्येयसुद्धा वेगळे असतात, नाही का? तर या ध्येयाकडं प्रवास करीत असताना त्या व्यक्तीच्या बुद्धी कौशल्याला आपण चालना दिली पाहिजे. आणि ही भरारी, ही उंची, हा विश्वास, हे समर्पण, हे त्याग, ही ध्येय आणि या सर्वांचा हा सुंदर असा प्रवास म्हणजेच तुमच्या आवडीचा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुमच्या आवडीचा शो म्हणजेच हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो. श्रोते हो, जेव्हा रचना येतात तेव्हा काही रचना जर आपण वाचल्या तेव्हा अगदी मंत्रमुग्ध आपण होऊन जातो. आपल्याला कळत नाही की जे लिहिलेलं आहे ते आपलंच जीवनपटल आहे, जे लिहिलेलं आहे ते आपलेच शब्द आहेत, ते आपलेच भाव आहेत आणि कोणीतरी आपल्या मनातलं बोलतंय. ही शब्दांची ताकद असते, ही शब्दांची जादू असते. आणि म्हणूनच आपण आपल्या शोला हा खेळ शब्दांचा हे नाव दिलेलं होतं. कारण शब्द जे खेळ खेळतात, शब्द जे खेळ मांडतात, शब्द जे मनामध्ये गर्दी करतात, शब्द जे मनामध्ये गोंगाट करतात आणि शब्द जे हसवतातही आणि रडवतातही, असे हे शब्द आणि असा हा शब्दांचा खेळ. आणि आपण या शब्दांचा खेळ खेळत खेळत तुमच्या सर्वांच्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचना सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचना सादर करीत असताना मी तुमच्याशी गप्पासुद्धा मारत असतो. आणि ही सगळ्यात आनंदाची गोष्ट ही माझ्यासाठी असते की तुमच्याशी गप्पा मारणं. मी अनेक वेळा शोमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की जेव्हा मी तुमच्या रचना सादर करतो तेव्हा मी स्वतःला कधी एकटं समजत नाही. मी असं समजतो की तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात, तुम्ही सर्वजण माझ्यासमोर आहात आणि आपण एक संवाद करतो. कारण सादरीकरणामध्ये जेव्हा आपण एकमेकांशी चर्चात्मक संवाद करतो, जेव्हा समोर आपल्या कोणी आहे आणि तेही आपल्याशी बोलत आहेत शब्दांच्या माध्यमातून आणि आपणही त्यांच्याशी बोलत आहोत त्यांच्या शब्दांच्याबद्दल, तेव्हा ही मैफिल रंगत जाते. आणि ही मैफिल निरंतरपणे सततपणे 5 वर्ष झालं ही रंगत आहे. आणि ती तुमच्या सक्रिय सहभागामुळे, आपल्या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ही सुंदर अशी शब्दांची मैफिल जी आहे ती आपण रंगवत आहोत. आजसुद्धा आपण या वर्धापन दिनाच्या शोच्या निमित्तानं बोलत आहोत तुमच्या आवडीच्या FM म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.